या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार म्हणजे इंदुरीकर महाराज सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र समारंभात केलेल्या खर्चावरून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केला. या ट्रोलिंगनंतर वैतागलेल्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून ट्रोलर्सला समाचार घेतला. तसेच 2-4 दिवसांत यापुढे कीर्तन करायचं की नाही याचा निर्णय घेण्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या नव्या कीर्तनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यावेळी महाराज त्यांच्या नेहमीच्या शैलीत ट्रोलर्सला फायलावर घेताना दिसतात. तसेच 31 वर्षांपासून महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले तरी मी लोकांच्या शिव्या खात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. इंदुरीकर महाराज म्हणाले, माझ्या इतकी कीर्तने कुणी केली नाहीत. माझ्या इतका त्रासही संप्रदायात कुणी काढला नाही. दुसरा असता तर मेलाच असता. मी निर्लज्ज म्हणून जिवंत आहे. माझ्या मागे रोज नवे लफडे आहेत. लोक आता रोज मला शिव्या द्यायला लागले आहेत. त्यामुळे मला आता थांबायची गरज निर्माण झाली आहे. 2-4 दिवसांत मी निर्णय घेणार आहे. मी 31 वर्षे कीर्तन करत आहे. त्यासाठी राज्यभर फिरतो. आजवर माझ्या 26 स्कॉर्पिओ झाल्या आणि 3 बोलेरो झाल्या. 30 वर्षांत 30 गाड्या बदलून झाल्या. आताही मी रोज 3 कीर्तनं करतो. महिन्याला 80 ते 82 कीर्तने होतात. मी किती कष्ट केले याचा विचार लोक करत नाही, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. कीर्तन करत असताना मी संसाराकडे कधी बघितलं नाही. 8-8 दिवस माझ्या मुलांची गाठ व्हायची नाही. लोक आमच्या कष्टाचा विचार करत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत त्याच्यावर लोकांच्या कमेंट्स आहेत. यापेक्षा अजून काय वाईट पाहायचं. माझ्या मुलीच्या अंगावर कपडे कसे आहेत त्यावर 4 दिवस बातम्या सुरू आहेत. तुम्ही मला बोल लावा, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. या कॅमेरेवाल्यांनी 4 दिवसात माझे जगणे मुश्किल करून टाकले, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली. मी 30 वर्षात लोकांच्या शिव्यास खातोय. 30 वर्षांच्या मेहनतीचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, पण ते माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचायला नको होतं, असंही ते म्हणाले. लग्न साध्या पद्धतीने केले पाहिजेत असा हट्ट आपल्या कीर्तनातून धरणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र धुमधडाक्यात केला असल्याचं म्हणत सोशल मीडियातून इंदुरीकरांवर टीकेचे प्रहार करण्यात आले होते. याच टीकेमुळे व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराजांनी आपण लवकरच कीर्तन थांबवणार असल्याचं देखील जाहीर केलं होतं. मात्र काही लोकांकडून वारंवार होणाऱ्या टीकेमुळे भडकलेल्या इंदुरीकर महाराजांनी आता नवीन घोषणा केली. मला माहिती होतं या अवलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना सांगतो मी मुलीचं लग्न त्यापेक्षा टोलेजंग करणार आहे. बघू कोणाचं काय म्हणणं आहे, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी टीकेकरांना एक प्रकारे आव्हानच दिलं. ही सगळी विकली गेलेली लोक आहेत. दुसऱ्याला किती त्रास द्यावा यालाही मर्यादा आहेत, असा हल्लाबोल इंदुरीकर यांनी केला. इंदुरीकर महाराज हे काही पहिल्यांदाच वादात सापडले नाहीत. यापूर्वी कीर्तनातून केलेल्या काही वक्तव्यांमध्ये त्यांनी वाद ओढावून घेतला होता. विशेषतः स्त्रियांबद्दल त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह आणि प्रतिगामी विचारसरणीची विधाने केल्याचं पाहायला मिळालं होतं. 2 दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्यांनी कीर्तन सोडण्याचं संकेत देखील दिलं होतं. काही लोक इतके खाली घसरले आहेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असेल. तुम्ही मला घोडे लावा, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. या शब्दांत इंदुरीकरांनी आपला संताप व्यक्त केला. मी 2-3 दिवसात एक क्लिप टाकणार, थांबून घेणार. 31 वर्ष बस झाली. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलं केलं. आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ हे असं मिळालं. माझ्यापर्यंत ठीक होतं, पण माझ्या घरापर्यंत जायला नको होतं, असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं.